आभार. आणि आता मात्र वळूया आपण मॅचच्या दिशेने. 7वी लढतच्या दिवसातील अस्नोली वर्सेस दहिवली मध्ये दहिवली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अस्नोली संघाला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. सामना 4 षटकांचा असेल. द्वितीय फेरीतील ही दुसरी लढत आहे. मागचा सामना आपण पाहिला संघर्ष केळणी संघाने खूप चांगला संघर्ष केला मैदानावरती आणि त्या संघर्षाचं रूपांतर त्यांनी विजयात केलं आणि या स्पर्धेमधली आपली घोडदौड या स्पर्धेतला आपला विजयी रथ त्यांनी कायम ठेवलेला आहे. तर पहिलं षटक अनिकेत घेऊन येतं. स्ट्राईकला वा, नॉन स्ट्राईकला अर्जुन. अंकित आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला वा. पहिला चेंडू या सामन्यातील. यावेळेस चेंडू मात्र हवेत होता. त्या ठिकाणी रक्षकाला चेंडू पकडता आला नाही. भरपूर जास्त बाउन्स घेतला चेंडूने अचानक आणि अशा प्रकारे आपण पाहतो हा टॉप चेंडू येतो. चांगली सुरुवात अंकितची. मागच्या सामन्यात 45 धावांचा पाठलाग केला आणि त्यामध्ये विकी वकीरची खेळ आपण 35 धावांवर तो नाबाद राहिला आणि संघर्ष खेळणी संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न खेळाडू ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आपला परिचय या खेळाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. हवेत आहे चेंडू. झेलची शक्यता आहे. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतो मैदानावरती बाच्या रूपाने. यावेळेस मात्र आपण पाहतो अस्नोली संघाला. फलंदाज बाळ सिल्वर डकवरती बाद होतात. एकही धाव अजूनही धावफलकावरती नसताना पहिला धक्का लागलेल्या मैदानावरती मात्र आता मयूर येतोय. चांगली गोलंदाजी आणि अंकितची या ठिकाणी पाहायला मिळते. आज एक उपांत्य फेरीचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. 32 संघ खेळले मुरबाड तालुक्यातील. त्यातील 2 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचले. बेलपाडा आणि माळीनगर या दोघांमध्ये आज उपांत्य फेरी म्हणजे सेमी फायनलचा पहिला सामना पाहायला मिळेल. आज मात्र एक संघ 8 गटातून 7 सामने आपण कंप्लीट करणार आहोत आणि एक संघ मात्र सुपर 3 मध्ये काढणार आहोत. तर एकूण 7 पारितोषिक असलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. प्रथम पारितोषिक 66,000 रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य असा हा भगवा चषक. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज अर्जुन येते. अंकित कॉमेडी बॉक्सिंग कडनं उर्दू विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर स्विंग होतोय. आउट स्विंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच जो चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला आत येतो तो मात्र डाव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा चांगला चेंडू. यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी होते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय आतापर्यंत 3 चेंडूमध्ये योग्य दिसतो आपल्याला. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण मिडल स्टंपवर पडल्यानंतर चेंडू खूप जास्त बाहेर निघाला ऑफ स्टंपच्या. त्यामुळे पंचांनी चेंडू वाईड घोषित केलाय. अवांतरने अकाउंट ओपन होतंय मैदानावरती. आपण पाहिलं तर यावेळेस अस्नोली संघाचं. तर गोलंदाजीच्या शैलीवरती काहीतरी आक्षेप नक्कीच घेण्यात आले. काही त्रुटी आढळलेल्या आहेत. तर पंचांनी आपणच निर्णय घ्यायचा असं कमिटी म्हणते की आपणच या गोष्टीवर लक्ष द्यायचंय. तुम्हीच हा निर्णय देऊ शकता. हे संपूर्ण अधिकार तुम्हाला याचा. तरी सुद्धा आपण एकदा सुनील माळे यांच्याशी चर्चा करा. तर गोलंदाजीच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्यामुळे आक्षेप घेण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधर ज्याच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी आहेत. 1995ला मुथय्या मुरलीधरनला ऑस्ट्रेलियन पंच डॅरेल हेअर यांनी नो घोषित केलं होतं. अनेक गोलंदाज आहेत. शोएब अख्तर असतील, ब्रेटली असतील,
हरभजन सिंग असतील, धावसंख्या धावफलकावरती एक. 3 चेंडू या ठिकाणी संपन्न झाले आहेत. वाईटच्या आधाराने हे अकाउंट ओपन होत आहे. पण आमची ही संपूर्ण कमिटी, आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर आमचे ऑपरेटर मनीष ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतायत. आज एक गोलंदाज, नक्कीच आपण त्या गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेण्यात आला होता आणि त्या शैलीमध्ये दोष आढळला होता, त्यामुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही. खरं तर गोलंदाजी ही कला आहे, ती तुमच्या कौशल्याने वृद्धिंगत होत असते आणि त्यामुळे जर अशा प्रकारची ॲक्शन आढळली आम्हाला तर नक्कीच पंच गोलंदाजाला इथे गोलंदाजी करू देणार नाहीत. टेक्नॉलॉजी आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याचा आपण नक्कीच पूर्णपणे वापर करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अन्याय कुठल्या खेळाडूवरती, कुठल्या संघावरती होऊ नये. त्यासाठी थोडासा वेळ जास्त खर्च होईल, पण योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील जे प्रेक्षक या ठिकाणी उशिराने पोहोचले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही 6वी लढत आहे. संघर्ष केळणी संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. अस्नोल आणि दहिवलीमध्ये हा सामना सूर्य यातून जो संघ जिंकेल तो केळणी संघाशी फाईट करेल सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. वर्मा सर 2 मिनिटं इकडे. नो बॉल, बॉल चेंज. दोन बॉल, 4 बॉल साठी बॉलर कडे. नो बॉल. तीन चेंडू झालेले आहेत, तर पुढचे 3 चेंडू दुसरा गोलंदाजी करे. क्षेत्ररक्षण लगेच लावा. चला सर्व कर्णधारांना विनंती, कसं जो संशयित बॉलर आहे तो बॉलर काढू नका थ्रो गोलंदाजीसाठी, अन्यथा 1 ओव्हरची किती पेनल्टी होईल त्याची गॅरंटी नाही, याची शक्यता घ्या कर्णधारांनी. अंपायर फ्रीड असेल का? चला क्षेत्ररक्षण लवकर लावा दहिवली संघ. सगळ्यांनी एकत्र येऊ नका, वारंवार ही मीटिंग वारंवार तुम्ही एकत्र घेऊ नका, जास्त वेळ वाया जातोय. लगेच क्षेत्ररक्षण लावा. आणि आता मात्र अंकित जे षटक 3 चेंडू जर राहिला ते मात्र पुढचे 3 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज येते. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. तर गोलंदाज भूषण येतोय हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 3 चेंडू नक्कीच रणनीतीमध्ये थोडासा व्यत्यय आलाय. तर भूषण अंकितचं जे षटक आहे ते कंप्लीट करतोय आणि पुढे जे संघ खेळणार आहेत त्यांना नक्कीच सुनील माळे यांनी इशारा दिलेला आहे की तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या संशयास्पद शैलीचा गोलंदाज असेल तर तुम्ही त्याचा वापर करू नका. हा चेंडू वॉड शॉट, जबरदस्त पार, चेंडू सीमा पार, चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 5. दहिवली संघ तुम्हाला सक्त ताकीद देण्यात येतं, लक्षात असू द्या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तुम्ही वारंवार एकत्र येऊ नका, भरपूर वेळ वाया जातोय. जरा टेक ऑफ घेतोय, कॉट बिहाइंडचं अपील त्या ठिकाणी केलं जातंय. पंचांनी हे अपील फेटाळलेले आणि अशा प्रकारे कमबॅक करत असताना गोलंदाज भूषण चौकारानंतर हा डॉट चेंडू होतोय. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट होते, त्यानंतर एक चेंडू वाईड आला आणि एक चौकार पडाला भूषण जेव्हा आली गोलंदाजीसाठी. एकूण धावसंख्या 5. अस्नोली वर्सेस दहिवली असा सामना रंगते मैदानावरती. पुन्हा एकदा भूषण, हा चेंडू सुरेख होता, मिड स्टंपवरनं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि अशा प्रकारे 2 चेंडू सलग डॉट येत आहेत. काय कमबॅक आहे बघा. पहिला चेंडू जेव्हा अंकितने या ठिकाणी हाताळला तेव्हा तो शॉर्ट ऑफ लेंथ होता, तो पूल केला होता. फलंदाज अर्जुनने 4 धावा वसूल केल्या होत्या. मात्र नंतरचे 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने अचूक लाईन आणि लेंथवरती या ठिकाणी हाताळले आणि शेवटचे 2 चेंडू डॉट. एकूण धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. पहिले षटक संपन्न झाले. 4 षटकांची लढत आहे. दहिवली संघ क्षेत्ररक्षण लगेचच लावा, वारंवार आपण एकत्र येऊ नका. 20 मिनिटांमध्ये खरं तर हे सत्र संपायला हवं, जास्तीत जास्त 22 ते 23 मिनिटं, पण त्यापेक्षा जास्त वेळ जर वाया गेला तर नक्कीच पुढील लढतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हिवाळ्याचे दिवस आहे, सूर्यास्त लवकर होतो, दिवस लहान आहे असं म्हणतात. हिवाळ्यामध्ये लहान असतं आणि त्यामुळे लवकर सूर्यास्त होतो, अंधार लवकर पसरतो आणि यातून तुमच्यापैकीच कुणालाही त्याचा नक्कीच नुकसान होऊ शकतं 7व्या लढतीमध्ये. पण पुढची लढत देखील 8वी लढत, ती लढत फार महत्त्वपूर्ण असणार आहे. माळीनगर वर्सेस बेलपाडा, बिग बॅटल, बिग फाईट, उपांत्य फेरीची पहिली लढत तुमच्या समोर येईल जेव्हा 8वा सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर मनोज येत आहेत हायवेकडनं. स्ट्राईकला फलंदाज मयूर. हो, यावेळेस मात्र खूप उंच गेला, खूप उंच आणि तितकाच जातोय लांब आणि जाताना देऊन जातोय 6 धावा अस्नोली संघाला आणि मयूरला. अस्नोली संघाचे प्रशांत. स्ट्राईकला मात्र अर्जुन. मनोजने चांगलं कमबॅक केलं. षटकारानंतर मात्र लगेचच पुढच्या चेंडूवरती मयूरला लाईन आणि लेंथ मध्ये नक्कीच बदल करावा लागेल. मनोज प्रशांत साठी हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता. खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पाठवलं कव्हरच्या दिशेने, चौकार.
सिंगल सामील आहेत. या षटकातील एकूण चेंडू आपण पाहिलं तर 5 चेंडू संपन्न झाले आहेत. अजूनही एक चेंडू शेष आहे. चांगलं कमबॅक असलेली संघाचं, कारण पहिल्या षटकात फक्त 5 धावा, एक गडी देखील बाद झाला होता. गोलंदाज मनोज, स्ट्राईकला अर्जुन सामना करेल. तिसरं षटक घेऊन येतोय तेजस. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आहे प्रशांत. तेजस ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या टोकाला लागतो, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि पंचांनी इथे मात्र बोट वर केले. फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने. आणखीन एक धक्का लागतोय अस्नोली संघाला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावसंख्या झालेली आहे आणि धावचीच्या रूपाने खरं तर अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. लालच बुरीवाला आहे. खरं तर हा धोका का पत्करला प्रश्न करणं आधीच चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता मागच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती आणि ते हा धोका पत्करल्यानंतर मात्र त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. फलंदाज वैभव हा धावचीत झालाय. स्ट्राईकला प्रशांत. हा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डील करून दाखवतात कशा पद्धतीने खेळायचा होता, पण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू होतोय. फलंदाज धावचीत देखील झाला. त्यानंतर एक फलंदाज क्लीन बोल्ड झाला. हा चेंडू हवेत आहे. झेल कोण घेणार हा प्रश्न. रक्षक वेगाने गेले होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. त्यामुळे या 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. भरपूर वेळानंतर ही धावसंख्या पुढे सरकलेली आहे. तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतरचे मात्र 3 चेंडू अत्यंत चांगले आणि आता या 2 धावा येत आहेत. धावसंख्या 20. अत्यंत चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आक्रमकता, पक्ता सगळ्या गोष्टी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना हा दहिवली संघ पहिल्या षटकात फक्त 5 धावा होत्या, त्यानंतर 12 आल्या. हा चेंडू पुन्हा एकदा पण यावेळेस दिशेपासून भरकटले. वाईटचा इशारा होता पंचांचा. 21 ही धावसंख्या. खूप चांगली कामगिरी पंचांची सलग 5व्या दिवसामध्ये. फार रिस्की जॉब असतो पंचगिरी करणं, म्हणजे फार जोखीम असते. स्लोअर वन. यावेळेस मात्र चेंडू वळतोय, थोडासा बाहेर काढलाय. संत गतीने हा चेंडू हाताळा होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल गेला. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी 3रं संपन्न होतं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21. पहिल्या षटकात 5, त्यानंतर 12 आणि आता मात्र या षटकात फक्त 4 धावा आले. काय कमबॅक आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावा बघा, जास्त वेळ येऊ नका. दहिवली संघ आपण वारंवार सगळ्यांनी एकत्र यायची काहीही गरज नाही. आपला अंतिम गोलंदाज कोण असेल आपले संघनायक कर्णधार ठरवतील. तुम्ही मात्र क्षेत्ररक्षणासाठी तुमची जागा सोडू नका, कारण डीप मधून तुम्ही जवळ येता, पुन्हा त्या ठिकाणी जाता जाता भरपूर वेळ जातो आणि अशामुळे नक्कीच आयोजकांना देखील अखेरचा सामना खेळताना अडचण निर्माण होऊ शकते. षटकं कमी करावी लागली एखाद्या उपांत्य फेरीची तर खूप मोठी खंत वाटते आयोजकांना, कारण अंतिम आणि उपांत्य फेरीच्या ज्या लढती असतात त्या पडला असं आपल्याला चित्र बघायला मिळालं. कारण या आधीच्या सामन्यात 44 धावसंख्या पाहिली आपण आणि आता देखील 4थं षटक सुरू झालंय आणि धावसंख्या 23 आहे. अस्नोली संघाने पहिल्या सामन्यात ताकदूर संघाला पराभूत केला होता. तर दहिवली संघाने एक रोमांचक लढतीमध्ये धारोळ ज्या संघाने यंदा 7 चॅम्पियन पद पटकावलं त्या संघाला पराभूत केलं दहिवलीने
हा चेंडू मिस टायमिंग झालाय. झेल कोण घेणार हा प्रश्न आहे आणि इथे मात्र एसटी रक्षकाने हा झेल स्वीकारलाय. 6वा धक्का लागतो मैदानावरती अस्नोली या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 23. कडा लागून येतो यावेळेस लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते पण चेंडू त्यांना अडवता आला नाही. चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर आणि अखेरच्या चेंडूवरती हा नशिबाचा चौकार मिळतो अस्नोली संघाला आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या 4 षटकांच्या अंती तुम्ही पाहताय 31 ही धावसंख्या झालेली आहे आणि 32 धावांचं लक्ष दहिवली संघाला पूर्ण करायचं निर्धारित 24 चेंडू मध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लगेचच बॅटिंग ऑर्डर आपण करायचे कारण यानंतर देखील एक तर 32 धावा विजयासाठी हव्यात दहिवली संघाला. या मैदानावरती चेस होणार का की धावसंख्येचं संरक्षण होणार. तर 33 धावांची गरज आहे आणि 33 सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती जेव्हा 33 सत्र सुरू होईल या ऐकूया पुन्हा एकदा निखिल ठोंबे मॅन फ्रॉम जुन्नर. धन्यवाद. उत्कर्ष 11 दहिवली टीमला बनवायच्या त्या 33 धावा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार होत आहेत. मयूर दिनकर. पहिलाच बॉल किशोर. चेंडू हवेत आणि पहिल्याच बॉलवर किशोर 0 वरती बा. पहिल्याच बॉलवर विकेट. 0 वरती बाद झाले किशोर. आता भूषण आणि तेजस. भूषण मोरगे आणि तेजस गायकवाड ही जोडी मैदानाच्या आत. मयूर पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना
स्ट्रायकरवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय भूषण मोरगे ऑन स्ट्राईक. सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगलासा फटका. भूषणच्या बॅटमधून काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होईल. उत्कर्ष 11 द हिवली टीम एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात इथे टीम आपल्याला पाहायला मिळते अस्नोली. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका. तेजस गायकवाडच्या बॅट मधून येणारा नेत्र दीपक षटकार. मैदानामध्ये भूषण आणि तेजस ही जोडी. भूषण मोरगे तेजस गायकवाड उत्कर्ष 11 दहिवली. सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगला फटका. लॉंग आपला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. मयूर दिनकर गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. स्ट्रायकरवर भूषण मोरगे. सूर्यप्रकाशचा चेंडू भूषणच्या बॅटमधून येणारा डीप मिड विकेटला दर्जेदार षटकार. बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन तेजस गायकवाड भूषण मोरगे षटकारांची आतिषबाजी करत असताना मयूर दिनकर वर फार मोठा आक्रमण. भूषण मोरगे ऑन स्ट्राईक. मयूर तयार. मयूरचा हा बॉल हळूवार पद्धतीने चेंडू मात्र खेळला. डिफेंड विकेटचे क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर. सगळे प्रेक्षक वर्ग आतुरता लागली. बेलपाडा वर्सेस दीदी 11 माळेनगर या मॅचची. ही मॅच आज होईल की नाही ते देखील पाहायचंय. वेळ खूप घेतायत खेळाडू. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार होतात. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर तयार. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकरवर बॅट्समन तयार. भूषण मोरगे ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार होईल. धावफलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार होत आहेत. प्रशांत पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सूर्यप्रकाशचा चेंडू गुडघा टेक तमाशा देख. वाघांची दाडाने फोडला पहाड. भूषण मोरगे सेकंड फायर सिक्सर. भूषण मोरगेच्या बॅटमधून जो मात्र पाहायला मिळतोय वाढेल. जाऊन पोचेल ती 21 या धावसंख्येवर. 20 साठी लक्ष पाहायला मिळतं 33 धावांचं. अतिशय चांगली बॅटिंग भूषण मोरगेची. कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅट्समनचं. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारचा खेळ केला आणि तदनंतर देखील चांगली कामगिरी करत असताना उत्कर्ष दहिवली या टीम साठी बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे टॉप. मागील सामन्याचा हिरो रवी मैदानामध्ये येतो. धावफलकावर धाव आहेत 21.
ऑन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन तेजस गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू, बिग हिट, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक गुड कॅच, अतिशय चांगला झेल. तेजस गायकवाडची इनिंग देखील संपुष्टात. कमबॅक करत असताना टीम अस्नोली. मनोज येतात न्यू बॅट्समन. अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 15 बॉल. 15 चेंडू आणि 12 धावा. धावांची आवश्यकता. 14 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. मनोज ऑन स्ट्राइक. रिव्हर्स, चांगलासा स्ट्रोक. मनोज भवारेच्या बॅट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्नाने इथे पळून 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 13 बॉल शिल्लक. 13 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष उत्कर्ष दहिवली टीमला. सुरेख प्रकारचा चेंडू, रवीच्या पॅट मधून फटका चांगला. चेंडू सीमारेखेच्या बाहेर, चौका. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. विजयी स्ट्रोक मनोजच्या बॅट मधून आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल टीम. इथे उत्कर्ष 11 दहिवली. उत्कर्ष 11 दहिवली टीमचे कॅप्टन आणि केळणी टीमचे कॅप्टन. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा आणि जसा जसा टाइम मिळेल आपण अपडेट देऊ. बेलपाडा टीम आणि दीदी 11 माळीनगरचे. फिरकीचा माहीम हिरा हिरामन गडगे यांचं मात्र शुभागमन होत आहे. भगत यांचं मात्र शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला टॉस साठी ताबडतोब. दोन्ही टीम कॅप्टन, चला ताबडतोब. उत्कर्ष दहिवली टीम, केळणी टीम. दोन्ही टीम कॅप्टन. 3 षटकाचा सामना असेल. 3 गोलंदाज, 3 षटक. टॉस केला जातोय. नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते. संघर्ष 11 केळणी. छापाचा कॉल आणि छापा. बॅटिंग करण्याचा निर्णय. चला ताबडतोब दहिवली टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅट्समन ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. संघर्ष 11 केळणी. ही लढत आपल्याला क्वार्टर फायनलची पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत 1 ते 7 क्रमांकासाठी पात्र ठरेल.